1, 2, 3, start. Hello guys. Hello guys. Welcome to Single Mingle 2018. समय, चैतन्य, नीरज, मला एक सांगा, तुम्हाला काय चांगलं वाटलं लास्ट इयरच्या सिंगल मिंगल मधनं 2016 मध्ये? मी सांगू का? लास्ट इयर आपलं जे टेबल रोटेशन होतं ते छान होतं, पण इंटरॅक्शन त्यात थोडं कमी झालं. जसं की आता बघ, आपण एक गेम ऍक्टिव्हिटी घेतली, त्याच्यासाठी 10 मिनिट दिले, टायमर लावले, पण त्या ऍक्टिव्हिटी मध्ये मला हे नाही कळालं की तुझं ऍक्च्युअल नेचर काय आहे. एक्झॅक्टली. बरोबर. तुला काय वाटतं नीरज? तेच मेन आपलं मोटो काय आहे की इंटरॅक्शन झालं पाहिजे. मेल आणि फिमेल कॅन्डिडेट जे काय आपण एवढं त्यांच्यासाठी एवढं मेळावा ऑर्गनाईज करतो किंवा काय, तर त्यामध्ये पण आपण मोस्टली त्यांचे गेम्स किंवा अजून काही घेतोय, तर त्यामध्ये इंटरॅक्शन्स कमी होत आहेत. तर त्यासाठी आपण काय करू शकतो या सिंगल मिंगल 18 साठी, तर ते आपण जर केलं तर त्यांच्या पण बेनिफिट त्यांना होईल त्याचं. बरोबर. आणि मागच्या वेळेस लाईक इंट्रोडक्शनच खूप झाले होते. रोटेशन, प्रत्येक रोटेशनला मी प्रत्येकाला इंट्रोडक्शन देत होतो. प्रत्येकाला नाव, गाव, वस्तू, प्राणी हेच परत परत सांगणे. 10 ते 12 एकाच व्यक्तीने आपलं नाव सांगितलं. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे थोडं डायसी झालं मागच्या वेळेस. की मी माझंच नाव इतक्यांदा का सांगू. एक्झॅक्टली. आणि समोरच्या मुलीत मला इंटरेस्ट पण नसेल. तुला तर एक्सपिरियन्स पण असेल चांगला. नाही, माझा हा पहिलाच आहे. ओके बॅक टू गेम. सो म्हणूनच मी सांगते की यावर्षी आपण एका नवीन कन्सेप्टनी येतोय, ती म्हणजे ग्रुप आणि हाऊस. ग्रुप आणि हाऊस ऍक्टिव्हिटी आपण आज करणार आहे, जेणेकरून तुमचे रिपिटेशन ऑफ इंट्रोडक्शन कमी होतील. बरोबर. रिपिटेशन ऑफ इंट्रोडक्शन पण कमी होतील आणि मॅक्सिमम तुम्हाला चान्स मिळेल की तुम्ही मॅक्सिमम लोकांबरोबर इंटरॅक्ट करू शकाल. म्हणजे मुलांनी मुलींबरोबर आणि मुलींनी मुलांबरोबर तुम्हाला मॅक्सिमम चान्स मिळेल. म्हणजे एक कसं असते माहिती आहे का, की मुलं मुली आधी होमवर्क करत नाही, त्यामुळे त्यांना कळत नाही की खरंच आई वडिलांना आपण भेटताना काय दाखवायचं, कोणाला दाखवायचं, कसं बोलायचं. इथे आपण त्यांना स्कोप देऊ शकतो की तुम्ही या, भेटा, बोला. एक्झॅक्टली. आणि नंतर उद्या अप्रोच करा. बरोबर. हा एक फायदा आहे चांगला यांचा, की म्हणजे पहिले मुलाला नेचर कळेल किंवा मुलीला नेचर कळेल त्या मुलीचं, आणि मग तो पुढे अप्रोच करू शकेल तसं पॉझिटिव्ह वेने. ओके, तर आपल्याकडे चांगल्या आणि वाईट गोष्टी सगळ्याच आलेल्या आहेत. तर आपण आता हाऊस कन्सेप्ट कडे जाऊया, जी आपली मेन कन्सेप्ट आहे. तर आपली मंडळी वाट पाहते. आणि हा यावेळेस एक ड्रास्टिक चेंज असा आहे की मागच्याच आपण फक्त 180 मुलांचं सिंगल घेतलं, राईट. यावेळेस 450चा काउंट आहे. एक्झॅक्टली, 450चा काउंट आहे. त्यामुळे आमच्याकडे चॅलेंज होता की कसं अरेंज करायचं. म्हणजे मागचेच तर 8 टेबल होतं म्हणून रोटेशन आपलं झालं होतं, बट यावेळेस 15 टेबल होत आहेत. तर 15 वेळा इंट्रोडक्शन म्हणजे जवळपास 6 घंटे आपले फक्त इंट्रोडक्शन मध्ये जाणार. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे दुप्पटच टेबल आहे. त्यामुळे आम्ही भरपूर ब्रेनस्टॉर्म करून नवीन कन्सेप्ट आणलाय, दॅट इज हाऊस अँड ग्रुप कन्सेप्ट. आता त्याचे डिटेल्स आम्ही देतो तुम्हाला. जसं की आपले 15 ग्रुप्स आहेत. 15 ग्रुप्स मध्ये फ्रेंडशिप, जब वी मेट, रॉक स्टार, कोई मिल गया, चलते चलते, जब तक है जान, लव आजकल, तेरी मेरी कहानी, मितवा, दिल तो पागल है, साथिया, बँड बाजा बारात, विवाह आणि बिंदास. असे सगळे मूवी आहेत. कोणी जर विचार केला तर त्याला पण एक लॉजिक आहे. जी सिक्वेन्स आहे ग्रुप नंबर 1 to 15, ती पण एका थीम बेस्ड ती फॉलो होते. सो आपल्याकडे जे 15 ग्रुप्स आहेत, त्या 15 ग्रुपसाठी आपल्याकडे कलर्स आहेत. 3 ग्रुप मिळून एक कलर असणार आहे, जसे की रेड, ब्लू, ऑरेंज, येलो, ग्रीन. ठीक आहे असं. येस, यू कॅन से दॅट. ओके, यानंतर ग्रुप्स फॉर्म झाले तुमचे व्हॉट्सअपच्या ग्रुप्स प्रमाणे. तुम्ही ज्या दिवशी दी इव्हेंट डेला येणार, डी डेला म्हणजे तो आजचाच दिवस. नाही आजचा नसणार आहे, आजचाच असणार. अरे शनिवार आहे बाबा. एवढे काही नको करू. सध्या घोड्यावर वीज बसून आहे. तुला चान्स देऊ चैतन्य, चान्स देऊ. ओके. तर आता आपल्या मी तुम्हाला थोडीशी कन्सेप्ट सांगते
की 1, 2, 3 फर्स्ट 3 ग्रुप्स विल रिप्रेझेंट रेड हाऊस. ठीक आहे. त्यानंतर 4, 5, 6 ब्लू ग्रुप रिप्रेझेंट करे ब्लू हाऊसला. ओके, दॅट इज हाऊस 2 ऑब्वियसली. 7, 8, 9 रिप्रेझेंट करे येलो हाऊस, दॅट इज थर्ड हाऊस. 10, 11, 12 रिप्रेझेंट करेल ग्रीन हाऊसला, दॅट इज फोर्थ हाऊस. 13, 14, 15 ऑरेंजला रिप्रेझेंट करेल, दॅट इज फिफ्थ हाऊस. सो यू हॅव 5 हाऊसेस. ओके, तर असे आम्ही हे जे 15 ग्रुप आहे हे डिवाइड केले आहे 5 हाऊस मध्ये. म्हणजे तिथे त्यांचं मोर इंटरॅक्शन होईल. म्हणजे जसं उदाहरणार्थ प्रत्येक ग्रुपमध्ये 15 मुलं आणि 15 मुली जर आपण Exactly. पकडल्या तर अशी 45 मुलं आणि 45 मुली एका हाऊस मध्ये येणार. म्हणजे 90चा काउंट होणार तो टोटल. एका हाऊस मध्ये 90 लोकांचा काउंट असेल. 45 मुलांना 45 मुलींशी इंटरॅक्ट करायला चान्स मिळेल, वाईसा वर्सा. आणि प्लस आपण त्यांना त्या हाऊस मध्ये जेव्हा ते प्रेझेंट असणार आहेत त्यावेळी आपण त्यांना 30 मिनिट्सचा वेळ देतो. तर 30 मिनिट्सच्या वेळमध्ये तुम्हाला त्या लोकांना अप्रोच करता येईल. तुम्हाला तुमचा ऑब्व्हियसली ज्यांच्यामध्ये इंटरेस्ट असेल आणि त्या इंटरेस्ट प्रमाणे तुम्ही त्यांना अप्रोच करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही त्या हाऊस मध्ये इंटरॅक्शन करू शकता. सो फेअर चान्स वी ट्राय टू गिव्ह यू. सो आम्ही फेअर चान्स द्यायचा जो प्रयत्न करत आहे तो तुम्ही नक्कीच इम्प्लिमेंट करा तुमच्या ह्याच्यासाठी, भल्यासाठी. आणि तो रिझल्ट मध्ये दाखवला तर आम्ही खूपच खुश होणार. आणि लवकर सिंगल टू मिंगल व्हा. ओके, आता राऊंड 2 झाला. राऊंड 3. राऊंड 3 मध्ये जेव्हा आपल्याला हाऊस टू ग्रुप फॉर्म करायचं आहे, सॉरी हाऊस डिझॉल्व करून ग्रुपमध्ये जायचं आहे, त्यावेळी तुम्हाला काही करायचं नाही. मुलींनी आपापल्या ग्रुपमध्ये जाऊन बसायचं, ज्यांचा जो ग्रुप आहे तो. आणि त्यानंतर टेबल म्हटलं एक्झॅक्टली, म्हणजे तुमचा जो टेबल आहे त्या टेबलवर जाऊन बसायचं. म्हणजे तुम्ही 90 जण एका हाऊस मध्ये असणार काही वेळाकरिता. ते वेळानंतर त्याच्यानंतर काय करायचं, तुम्ही वापस आपल्या जागेवर यायचं, जी की तुमची ओरिजिनल जागा होती. फक्त मुलींनी. त्यानंतर मुलांनी, सांगते ना, मुलांनी करायचं फक्त मेल गार्डियनला तुमच्या फॉलो करायचं. मेल गार्डियन तुमच्या ग्रुपच्या कलर प्रमाणे फ्लॅग घेऊन असणार आहे. त्या फ्लॅग प्रमाणे, तुमच्या कलरच्या फ्लॅग प्रमाणे तुम्ही मेल गार्डियनला फॉलो करायचं. दॅट्स इट. हे तुम्हाला ग्रुपमध्ये, हाऊसमधनं ग्रुपमध्ये जाताना करायचं आहे. परत ग्रुपमधनं हाऊसमध्ये येताना परत तुम्हाला मेल गार्डियन तुम्हाला फॉलो करायला सांगेल, तिथे फॉलो करायचं. मेल गार्डियन जिथे नेणार तुम्हाला तिथे तुम्ही जायचं. तो तुमचा परत हाऊस फॉर्म होणार, तो आहे राऊंड 4. परत हाऊस डिझॉल्व होणार, परत ग्रुप्स बनणार. आणि जसं मी ग्रुप्सची कन्सेप्ट सांगितली की मुलींनी परत त्यांच्याच ग्रुपमध्ये येऊन राहायचं, मुलं रोटेट होती. आणि त्यानंतर इन शॉर्ट फक्त तुम्ही तुमच्या गार्डियनला फॉलो करायचं, मुलींनी जागेवर बसून राहायचं आणि मुलांनी आपल्या गार्डियनला फॉलो करायचं. बाकी आम्ही पाहून घेईल. म्हणजे एक्झाम्पल, माझा गार्डियन जर मयूर आहे तर मला 6 घंटे त्यालाच पकडून राहायचं. बरोबर, एकदम. एक्झॅक्टली. पण मुलगी आवडली तर त्याला पकडून मुलीजवळ घेऊन जायचं. तरी तुम्हाला डिटेल्स पाहिजे असतील तरी आम्ही हे शेअर करू तुम्हाला स्लाइड सगळ्या. येस. आय होप तुम्हाला कळेल सगळं या गोष्टी कशा आहेत. बट इम्पॉर्टंट नोट म्हणजे, तृप्ती सांग काय नोट होती, की गार्डियनला फॉलो करायचं, राईट? येस, मेनली तुम्हाला गार्डियनला फॉलो करायचं आहे आणि कुठेही जायचं नाही आहे. 3:30 पर्यंत हा प्रोग्राम चालणार आहे, त्यामुळे प्लीज कोऑपरेट आणि प्लीज एन्जॉय. 3:30 ऑल द बेस्ट. Please on the time, guys. इव्हन तुम्हाला लंच सुद्धा जागेवर मिळणार आहे. Yes. Yes. Be on time. Be on time.